अधिकारी कार्यालयामध्ये आज आपण निवेदन दिलंय. कशा बाबतीत निवेदन दिलंय, काय मागणी आहे नेमकी? या महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 165 अनुदानित आश्रमशाळा चालले जातात. या आश्रमशाळा 2001 मध्ये यांना मान्यता मिळालेली आहे शासन स्तरावरती. आज 2025 चालू आहे. या 22-23 वर्षामध्ये या आश्रमशाळेना कसल्याच प्रकारचं अनुदान दिलेलं नाही. कारण 8 मार्च 2019 मध्ये सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं या आश्रमशाळेनं 20% अनुदान मिळालेलं होतं. ते 20% अनुदान फक्त कागदोपत्रीच आहे, परंतु कार्यान्वित त्यांना वितरित काही झालेलं नाही. या अनुदानासाठी आणि 100% अनुदान आणि वेतन श्रेणीसाठी या महाराष्ट्रातील 165 आश्रमशाळेवरती सरासरी 4,500 ते 5,000 कर्मचारी या 22-23 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करून देखील आम्ही आझाद मैदानावरती कमीत कमी 2 महिन्यापासून सतत आम्ही आंदोलन करत राहिलो. परंतु या महाराष्ट्र राज्यातील सरकारला कसल्याच प्रकारचं त्यांना घाम फुटत नाहीये. त्यांना या कर्मचाऱ्यांची काही घेणं देणं नाही. या महाराष्ट्रामध्ये या 20-22 वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या शाळेंना अनुदान शासन दिलेलं आहे, परंतु या शाहू फुले आंबेडकर या आश्रमशाळेना कसल्याच प्रकारचं अनुदान वितरित झालेलं नसल्यामुळं या बीड जिल्ह्यातील कोळगाव या ठिकाणचे आमचे सहकारी धनंजय नागरगोजे हे गेल्या 2 दिवसामध्ये आत्महत्या केली. कारण का त्यांना या 18 वर्षामध्ये सातत्यानं त्यांनी सतत नोकरी केली, विना वेतन नोकरी केली. या त्यांचं जे काय श्रेय होतं, त्यांच्या कुटुंबाला कसल्याच प्रकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती किंवा त्यांच्या कुटुंबाला त्यांनी कसल्याच प्रकारचं त्यांचं सहकार्य होत नव्हतं किंवा जन्मदात्या आई वडिलांना देखील ते रुपये देखील त्यांना मदत करू शकले नाही. आणि मंत्रालयामध्ये या मार्च महिन्यातील 11 तारखेला बैठक होती सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं, परंतु ती बैठक रद्द झाली. रद्द झाल्यामुळं आपल्या शाळेला अनुदान मिळणारच नाही हे नाराज होऊन त्या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. आणि यानंतर देखील या आश्रमशाळेला अनुदान जर नाही मिळालं तर या यांच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याची देखील हीच परिस्थिती आहे. आणि बरेचसे कर्मचारी आपल्या मुलाबाळांना छोटे कपडे लत्ते देखील घेऊन देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या जोडीदारांना कसल्याच प्रकारचं लुगडी चोळी देखील ते घेण्याची इतपत ताकद देखील त्या कर्मचाऱ्यामध्ये नाही. अशी दयनीय परिस्थिती या आश्रमशाळेवरील कर्मचाऱ्यांची झालेली आहे. या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितजी पवार साहेब आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री आदरणीय संजयजी शिरसट साहेब आणि समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना देखील या आजचा निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि पुढील काळामध्ये या समाज कल्याणची या आश्रमशाळेला, निवासी आश्रमशाळेला अनुदान जर लवकरात लवकर नाही मिळालं तर या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आझाद मैदानावरती मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत आणि मोठ्या स्वरूपाचे रास्ता रोको किंवा आमरण उपोषण करण्याच्या नियोजनामध्ये आमचे सारे कर्मचारी आहेत. मी एवढं सांगू शकतो या राज्य सरकारला की या आश्रमशाळेला लवकरात लवकर 100% अनुदान आणि वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू करावं, एवढीच कळकळीची माझी विनंती आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.